नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही डाळ घेतलेलं आहेत। ह्याला फुटाण्याची डाळ पण म्हणतात आणि डाळ पण म्हणतात। हे किती घेतलेलं आहे बघा, अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आणि बारीक करून घेऊया। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं आहे, एकदम बारीक पावडर करून घ्यायची। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा ही 3 चमचे मी दही घेतलेलं आहे। हे थोडं साधारण आंबट आहे, जास्त आंबट नाहीये, पण साधारण आंबट आहे। ह्याच्यापेक्षा पण तुम्ही हे जास्त म्हणजे घेऊ शकता दही। दह्याच्या जागी तुम्ही थोडंसं ताक घेतलं तरी चालेल। आता ही जी चटणी आहे ना, तुम्हाला सांगते, तुम्ही पुरीवर बी खाऊ शकता, चपाती फुलके ह्याच्यावर बी खाऊ शकता। आणि ही जी रेसिपी आहे ना, माझ्या फ्रेंडची रेसिपी आहे। मी हमेशा जाईल का नाही तेव्हा पुरी बरोबर ही मला ती खायला देते, मस्त लागते। म्हणून तुम्हाला मी आज हे दाखवते, छान लागते, करून बघा। पुरीच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये हे आपल्याला डाळ्याचं पीठ टाकून घ्यायचं। पीठ टाकून घेतलेलं आहे ना, आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचे, जेणेकरून ह्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे। तर ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी, आणि हे पण आपलं पाणी आहे जे साधं पाणी आहे। 1 ग्लास भरून घेतलेलं आहे, त्यातलं मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि हे पहिलं आपण एकदम मिक्स करून घेऊया, ह्याच्या गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजेत। मिक्स करून घेतले बघा, त्यामध्ये गाठी वगैरे काही झालेल्या नाहीत। अशा पद्धतीमध्ये मिक्स करायचं। कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आपल्याला तेल टाकायचे एक छोटी अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा ह्या लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत। आता ही लसणाच्या पाकळ्या ही माझ्या मनानं मी टाकते, ती काय टाकत नाहीये त्यामध्ये लसूण। त्याच्याकडून मी क्लिअर विचारून घेतलेली आहे रेसिपी, पण छान लागते, करून बघा एकदा। ह्या गरमीच्या दिवसात खायला एकदम छान लागतं। आता हे बघा साधारणसा कलर चेंज झाला, तर छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचे आपल्याला। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता। कढीपत्त्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत। लगेच टाकायचे आपल्याला 7 ते 8 मिरच्या बिन तिखटाच्या आहेत। त्या मिरच्या मी काय केलेलं बारीक कापून घेतलेले आहेत। त्यात टाकणार एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा कापून घेतलेला आहे। आता हे आपल्याला 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। कांद्याचा बघा साधारणसा कलर चेंज झालेला आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी एकदम हळद आणि मिक्स करून घेऊया। आता ह्या थोडासा अजून कांदा आपल्याला ह्यातला भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला भाजतोय तोवर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि छोटा 1 चमचा बघा पिठी साखर आहे। आपली जी चहाची साखर आहे ना, ती मी बारीक करून घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। कांदा बघा अशा पद्धतीने भाजला गेलेला आहे। आपल्याला एकदम पण लाल भडक असा करायचा नाहीये, गॅस बंद करायची आपल्याला। आणि आपल्याला ह्याच्यामध्येच आपल्याला हे थंड करून घ्यायचे, पूर्णपणे थंड झालं पाहिजे। तर ह्याच्यात मी टाकणार आहे कोथिंबीर। गॅस बंद केलेला आहे आणि आपण हे थोडंसं हलवत राहूया। बघा एकदम थंड करून घ्यायचं, हे थंड झालेलं आहे। आणि अशा पद्धतीत कांदा भाजलेला गेलेला आहे, एकदम असा लाल असा करपून वगैरे द्यायचा नाही, अशाच पद्धतीत झाला पाहिजे। आता हे जे आपण डाळीचं पीठ आणि हे कालवून घेतलं होतं ना दही, ते आपण मिक्स करायचं, एकदम घट्ट असं आहे। ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया बघा, असं घट्ट असं होतं। ह्याला अशी फोडणी वगैरे काही टाकायची नाहीये किंवा उकळायचं वगैरे नाहीये, कारण हे असं जसं त्यांनी केलं ना, त्यात फक्त मी बदल केला आहे, म्हणजे थोडासा बदल केलेला आहे। आता बाकी सेम प्रोसिजर मी केलेली आहे। काय त्या बोलतात कशा की काय काय वेळेला आम्ही दही पण टाकत नाही, बिन दह्याचं पण करतो, आणि असं पण मस्त असं लागतं बघा। आणि हे तुम्ही पुरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। ती लोक पुरीवर खाता, पण मी कशी सांगते फुलक्यावर चपातीवर पण आपण खाऊ शकतो, छान लागतं चवीला। करून बघा अशा पद्धतीने, काहीतरी वेगळं असं हमेशा करत राहायचं बघा। किती घट्ट आहे असं, मस्त लागतं। जास्त पण घट्ट करायचं नाही, जेणेकरून आपल्याला पुरीसोबत चपातीसोबत खाता येईल, असं मस्त लागतं। असं चमच्यानं सुद्धा मी पिऊन बघितलेलं तर 1 नंबर लागतं, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।